नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 65 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन मुख्य वनरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी विधी सल्लागार या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। तर या ठिकाणी अर्ज कोण करू शकतं, तर शासकीय आणि निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी जे असतील ते या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकणार आहे। या ठिकाणी तुमच्याकडे कायदेविषयक कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे। तुमचं या ठिकाणी काम काय असणार आहे, तर नाशिक व धुळे वनवृत्तांतर्गत सर्व वन विभाग कार्यालय, तसेच वनरक्षक वन्यजीव नाशिक, वनरक्षक सामाजिक वनीकरण नाशिक या विभागातील जमीनविषयक व वनगुन्हे आस्थापनाविषयक, तसेच रोजंदारी मजदूरांचे न्यायालयीन प्रकरणामधले शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी व न्यायालयीन प्रकरणे दाखल करण्याचे उत्तराचे प्रारूप तयार करणे, अपील प्रस्ताव तयार करणे, तसेच न्यायालयीन प्रकरणाचा पाठपुरावा करणे असे कामे या ठिकाणी तुमचे असणार आहेत। या ठिकाणी तुमच्याकडे विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे पुरेसे नॉलेज तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। ही जी वॅकन्सी आहे 11 महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी असणार आहे। वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 17/12/2016 नुसार या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे। वयमर्यादा तुम्हाला 65 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे। स्वहस्ताने लिहिलेला किंवा टंकलिखित केलेला अर्ज तुम्हाला या ठिकाणी बंदली पेपरमध्ये सादर करायचा आहे। अर्ज जे आहे तुम्ही 21/3/2023 ते 2/4/2023 या दरम्यान या ठिकाणी 5 वाजेपर्यंत करू शकणार आहात। नोकरीचे ठिकाण तुमचं नाशिक या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।